नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बऱ्याच वेळा काय करावं काय नको अशा द्विधा मनस्थितीत आपण सापडलेलो असतो. परंतु यामागे आपली मानसिक अवस्था काय असते, शारीरिक अवस्था काय असते, किंवा आपण कोणता विचार केव्हा कशा पद्धतीनं निर्णय घ्यावा, कधी कधी निर्णय घेतो, कधी कधी निर्णय होत नाही. म्हणतो हे द्विधा जी मनस्थिती असते ती या दृष्टीनं तुम्ही काउन्सिलिंग करता किंवा जसं आपण समुपदेशन करता, या संदर्भानं जर आम्हाला काही सांगायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं सांगू शकता? म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना किंवा कोणत्या व्यक्तींना आपण समुपदेशन करता? खरं तर आता शरद सरांनी जसं सांगितलं की आपण बऱ्याच वेळा द्विधा मनस्थितीत असतो आणि ती अवस्था आपली बऱ्यापैकी करिअर निवडताना खूप जाणवते. कारण करिअर म्हटलं का नाही की माणसांपुढं अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात. करिअर मग खरं तर त्याला मराठीमध्ये एक छान शब्द आहे कारकीर्द, तुमची कारकीर्द. आणि अजून एक छान शब्द जर बघायला गेला, त्याचं जर विश्लेषण तुम्ही बघितलं तर तुम्ही आयुष्यातला महत्त्वपूर्ण घालवलेला काळ, ज्या गोष्टीसाठी आपण खर्च करतो त्याला आपण करिअर असं म्हणतो. तर ते करिअर निवडताना झालेल्या चुका, ह्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला अगदी उतार वयापर्यंत जाणवत राहतं. ज्यावेळी आपण अनेक लोकांच्या तोंडात असं ऐकतो की अरे शेट, मी हे करायला पाहिजे होतं, मला तिकडे जायला पाहिजे होतं, मला खरं तर इकडं इंटरेस्ट होता, मला ही खूप इच्छा होती करायची, ती करायची होती, पण मी करू शकलो नाही. तर ही जे रुखरुख मनाला लागलेली असते किंवा थोडंसं गिल्ट फिलिंग असतं, तर अपराधी भाव त्यांच्या मनात तयार झालेला असतो की अरे आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात नाही आहे, आणि ती बोज घेऊन माणूस काम करत राहतो. भले तो पैसे कमवत असू अगर नसू, किंवा मनासारखे पैसे मिळत असतील किंवा नसतील सुद्धा. तर दोन्ही अवस्थेमध्ये त्या माणसाला ही बोज कुठंतरी असते की आपल्याला जे आवडतं क्षेत्र पाहिजे होतं, हवं होतं, ते आपण निवडलं नाही. पण ते केव्हा होतं? ज्यावेळेला आपण एखाद्या शिक्षण घेतलं असेल, एखादं मार्ग निवडला असेल आणि त्या मार्गात काही अडथळे आले किंवा माझ्या मनासारखं घडलं नाही, परंतु ते निर्णय घेण्याची जी क्षमता असते त्यावेळेला माझ्याकडे नसते किंवा एखाद्या व्यक्तीकडे नसते. ते सगळे निर्णय कोण घेतं? त्यांचे आई वडील घेतात, पालक घेतात. न पालकांचा निर्णय चुकला असं कधी आपण म्हणू शकतो का? तुम्ही अतिशय योग्य मुद्दा मांडलेला आहात की बऱ्यापैकी तुम्ही अगदी 11वी-12वीपर्यंत जरी पकडलं तरी त्यांचा सर्वस्वी निर्णय हा पालकांवर अवलंबून असतो. त्यामुळं जसं एखाद्या गोष्टीचं क्रेडिट घेतलं जातं चांगल्या गोष्टीसाठी, तसं वाईटाचं पण त्यांनी घेतलं पाहिजे, हा सहज मनात येणारा विचार आहे. पण मला असं वाटतं की तशा अँगलने न विचार करता, कारण पालकसुद्धा त्यांच्या असलेल्या ज्ञानाचाच उपयोग करून तुमच्यासाठी चांगलं काय ते बघत असतात. जर तुम्ही त्यांचा विचार केला पालकांचा, तर सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात, ज्या गोष्टी एक्सटर्नल असतात. त्या म्हणजे तुम्हाला रेन्युमरेशन्स काय मिळतं आणि तुमचं डेजिग्नेशन काय. म्हणजे रेन्युमरेशन म्हणता येईल म्हणजे तुम्हाला पैसे किती मिळतात, आणि डेजिग्नेशन म्हणजे तुम्हाला पद कुठलं मिळतं. तर बऱ्यापैकी समाजामध्ये जे तुम्हाला पद मिळतं, म्हणजे आता समजा एखादा कलेक्टर आहे, एखादा IPS ऑफिसर आहे, तर हे आकर्षित करतं लोकांना. का तर त्याला मिळणारा जो सन्मान आहे, मान सन्मान आपण जो समाजामध्ये बघतो, त्यातून त्यांच्या धारणा तयार होतात की असं काहीतरी केलं पाहिजे की लोकांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आर्थिक प्रगती ज्यावेळी होत असते एखाद्याची, मग तो गाडी घेतो, बंगला घेतो आणि भौतिक प्रगती करतो, त्यावेळी त्यांना असं वाटतं की चांगला हँडसम मनी मिळाला पाहिजे, पगार मिळाला पाहिजे. मग ह्या दोन्ही विचारांच्या मिश्रणातूनच मग पालकांच्या मनात ही चढाओढ चालू होती की आपल्या पण मुलांना मिळालं पाहिजे. तर त्याची पहिली पायरी असते ते आजूबाजूला जे ते लोक बघतात, पालकांनी स्वतःच्या आयुष्यात बघितलेले चढ उतार. म्हणजे एखादा जर हवालदार असेल जो काम करत असेल, तर त्याला IPS ऑफिसरचा बघणारा रुबाब त्याच्या मनावर कुठेतरी इम्पॅक्ट करत असतो. मग तो त्याच्या मुलाकडनं अपेक्षा चालू करतो की अरे तू IPS ऑफिसर व्हायचं, आमच्यासारखं होऊ नको, आम्ही 60 वर्षात झाले तरी 20 वर्षाच्या पोराला सलेक्ट टाकतोय, मला पण अशी इच्छा आहे की तू तिथं पोचलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही पालकांची अशीच अपेक्षा असते की आपल्या मुलांनी काहीतरी असं स्थान निर्माण केलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सोशल स्टेटस आहे, मग पैसे आहेत, सिक्युरिटी आहे. मग तिथून तो सगळा खेळ चालू होतो. आणि समाजामध्ये ह्या जो प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याला आपण चित्रपट म्हणू किंवा
दूरदर्शन वाहिन्या म्हणू किंवा पेपरमध्ये मीडियामध्ये होणारे असेल, प्रिंटिंग होऊन येणाऱ्या गोष्टी मुलाखती असतील किंवा तुमचे सत्कार समारंभ असतील, तर ते पालकांना आकर्षित करतात की आपल्या मुलांना हे केलं पाहिजे. पण आता ज्यावेळेला आपण म्हणतो की आता पालकांनी सर्व विचार करूनच एखादा मुलाबद्दल घेतलेला हा निर्णय असतो किंवा यांनी मी असं एक मिनिट तुम्हाला थांबवेन की त्यांनी सर्व विचार केलेला नसतो. त्यांना जो विचार अपील झालेला असतो तेवढ्या लिमिटेड विचारानं किंवा लिमिटेड ज्ञानातून घेतलेला तो निर्णय असतो. वास्तविक खरं तर करिअर निवडताना त्या मुलाचे गुण, त्याची कौशल्य, त्याचे प्लस पॉईंट्स हे बघितले गेले पाहिजे आणि त्याच्याकडेच पर्यायानं दुर्लक्ष होतं. म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा सगळे विषय कंपल्सरी असतात 10वीपर्यंत. तुम्हाला चॉईस नसतो, ऑप्शनल विषय नसतात, सगळे विषय कंपल्सरी असतात. मग एखाद्याला गणित आवडत नाही, एखाद्याला भूगोल आवडत नाही, इतिहास आवडत नाही, पण त्याला ते करावंच लागतं. तर आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्येच तुमचं कौशल्य विकास किंवा तुमच्यातले सुप्त गुण शोधण्याची कुठेतरी कमतरता असं मला स्वतःला जाणवतं. आणि ते काम जर योग्य पद्धतीने झालं तर तुमचा हवा तो चॉईस आहे ते तुम्हाला सापडू शकतो आणि त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या संधी आहेत त्या तुम्ही ग्रॅब करू शकता. म्हणजे एकंदरीत पालकांचं जे विचार असतोय भले ते त्यांच्या दृष्टीनं ते योग्य असतील, हो, परंतु पाल्याच्या दृष्टीने ते अयोग्य पण ठरू शकतं. कारण का तुम्ही एक ठरवलेलं आहे मनात की डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, कलेक्टर व्हावं किंवा इन्स्पेक्टर व्हावं किंवा SP व्हावं, म्हणजे हे ज्या डिग्निटी आहेत मोठ्या समाजातल्या अशा पद्धतीनं माझ्या मुलानं घडावं. एखादा डान्सर व्हावा किंवा एखादा आणखी कोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी नाव कमावं असं त्यांचे विचार असतात. मग त्या विचारांनी सुद्धा जर पाल्यानं अतिशय तंतोतंत त्या मार्गानं अभ्यास केला, परिश्रम घेतले तर त्या यशापर्यंत किंवा त्या प्रगतीपर्यंत ते पोहोचू शकतात. मग आपण जर पाल्याचाच जास्त विचार करत बसलो तर मग आपण थोडंसं पालकांच्यावर पण एक अन्यायकारक त्यांच्यावर बोट ठेवल्यासारखं होतं. थोडंसं माझं तुमच्याबद्दल मतभेद आहेत या विचाराबद्दल. तर ते असे आहेत की आपण पालकांवर झालेला तो अन्याय नसून त्यांची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही आहे. म्हणजे त्यांचा कुठेतरी अपेक्षाभंग झाला आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो. स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकल्या मुलाकडून करून घ्यायच्या असा एक तो ट्रेंड असतो. पण तसं नाही आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा आहे. जसं एक उदाहरण देईल मी की मासा चांगला पोहू शकतो, पक्षी चांगले उडू शकतात, मग दोघांची तुलना नाही होऊ शकत. कारण मासा हा पोहण्यासाठी निर्माण झाला आहे, पक्षी हा उडण्यासाठी निर्माण झालेला आहे. दोघांना एकाच कॅटेगरीमध्ये टाकू शकत नाही. त्याच पद्धतीनं मुलांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. त्याच्यात काहीतरी समजा एखाद्यात आर्टिस्टिक गुण आहेत, एखाद्यात चांगला चित्रकार आहे आणि तुम्ही त्याला जर भूगोलच शिक म्हणून सांगितलं, तू नोकरीच कर म्हणून सांगितलं, तर तो रूढी परंपरेनुसार चाललेल्या ज्या गोष्टी आहेत की बाबा तुम्हाला आता लग्न केलं पाहिजे, मग लग्न करायचं असेल तर नोकरी केली पाहिजे, नोकरी करायची असेल तर मग तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे, ह्या ज्या चाकोरीत तो अडकला जातो आणि तो सुद्धा घाण्याला झुंपलेल्या बैलासारखा तो चालत राहतो. का तर त्याला पण जोपर्यंत त्याची कला सादर होत नाही, त्यातनं त्याला मान सन्मान पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत तो दुर्लक्षित असतो. तो कितीही टॅलेंटेड असला तरी जोपर्यंत त्याला पोचपावती मिळत नाही तोपर्यंत दुर्लक्षित राहत होतो. आणि ती संधी मिळत नाही तोपर्यंत तो जे राहाडगाडगं चाललेलं आहे, जॉब चालू आहे, तो करत राहतो. मग तो जॉब करत असताना सॅटिस्फॅक्शन लेवल ही नसते. कधी कधी असंही वाटतं की म्हणजे आता पालकांच्या अपेक्षा असतील नसतील, म्हणजे प्रत्येक पालकाला वाटतंच की माझ्या मुलानं चांगलं यश कमवावं, चांगल्या ठिकाणी असावं. परंतु आता नुकतंच आपण एक मेंढपाळ जो आहे डोने IPS झाला, म्हणजे त्याच्या आई वडिलांनी कदाचित विचारही केला नसेल की माझा मुलगा IPS होईल, परंतु त्या मुलातच मुळात जर ते गुण असल्यामुळं त्यानं त्या मार्गानं वाटचाल केली. हो, तुम्ही जर त्या विद्यार्थ्याचा, मी स्वतः बऱ्यापैकी त्याच्याबद्दल बातम्या वाचून ऐकून मी थोडी त्याची माहिती घेतली, त्यातनं मला निदर्शन असं आलं की तो मूळचाच हुशार होता मुलगा. 10वी-12वीला चांगले मार्क पडले होते, पहिला आला होता आणि पुण्याच्या COP सारख्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं होतं. आता तिथे जो एक रॅगिंग म्हणून प्रकार असतो, पण तो हेल्दी वेने रॅगिंग पण असतं कधी कधी, तर त्या प्रकारात तो थोडा बावरलेला होता. त्याची भाषा, त्याचं राहणीमान, त्याचे कपडे, त्याच्यात एक न्यूनगंड होता.
ओके. आणि सेकंड इयरमधला त्याच्याच कास्टमधला एक मुलगा होता जो तिथे शिकायला होता सेकंड इयरला. तर त्यांनी ती गोष्ट त्याच्यातली हुडकली किंवा शोधली किंवा त्याला ते सापडलं की अरे हा जरा थोडासा न्यूनगंड याच्यामध्ये वगैरे, तर त्याला त्यांनी सपोर्ट केला की ह्याची कुणी रॅगी घेऊ नका किंवा याचा मी सपोर्ट आहे, माझा भाऊ आहे वगैरे. आणि तिथून त्यांनी त्याला स्वतःच्या बरोबर घेतलं. आणि मग कसं असतं बघा, त्याच्यात मूळ गुण आहेत पण त्याला मिळालेला जो ट्रॅक आहे ना तो पण महत्त्वाचा आहे. तो पुढे जाऊन त्यांनी IPSची प्रिपरेशन चालू केली सेकंड इयरमधल्या मुलांनी. मग त्यांनी ह्याच्या पायावर पाय टाकून तिथं पोहोचला. तो आधी सिलेक्ट झाला कुठल्या तरी दुसऱ्या ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेससाठी, नंतर हा सिलेक्ट झाला. पण त्याची जर तुम्ही मुलाखत ऐकली तर त्यांनी काय सांगितलं की हे मृगजळ आहे, ह्याच्या पाठीमागं तुम्ही धावू नका. कारण जर तुम्ही रेशो बघितला तर 5 लाख मुलं MPSCचे प्रिपरेशन करतात, बसत आहेत परीक्षेला, आणि 4 मुलं सिलेक्ट होतात. 5 म्हणजे तुमचं सिलेक्शन रेशो एवढं जिथं कमी आहे. अशा इतक्या अनिश्चित क्षेत्रामध्ये, अनसर्टन जे क्षेत्र आहे करिअर म्हणून, जसं आपण आता करिअर शब्द वापरतो नेहमी, तर अनसर्टन करिअरमध्ये तुम्ही गेलं पाहिजे का तुमच्याकडे प्लॅन बी पाहिजे की मी नाही बाबा 2 वर्ष मी अभ्यास करेन, 2 वर्षात झालं तर ठीक, अदरवाईज मी माझा दुसरा प्लॅन बी आहे. तर ह्याच्याविषयी जागरूकता नसते. मग आत्ता आपण जे पुण्यामध्ये बघतोय की 30-30, 35-35, 40-40 वर्षापर्यंत मुलं प्रिपरेशन करतात, त्यांचं निम्म आयुष्य निघून जातं आणि त्यांच्या जीवावर तिथले वडापाववाले चहावाले मोठे होतात. मग तुम्ही जर त्याचा पूर्ण त्याचा ओव्हरऑल आढावा घेतला टोटल पूर्णपणे, तर तुमच्या ती गोष्ट अशी लक्षात येईल की ही इकॉनॉमी चालू आहे, त्याच्या माध्यमातून एक वेगळंच म्हणजे आर्थिक जग निर्माण झालेलं आहे. त्यांच्या तिथं खोल्या भाड्याने देणारे लोक, वडापावचे स्टॉल, मेस, खाणं पिणं, मग त्याला लागणाऱ्या गोष्टी, अशा अनेक गोष्टी डेव्हलप झाल्या. जसं एखादं कुठलं धार्मिक स्थळ उभं राहिलं की शेजारी कसं बाकीची दुकानं थाटली जातात, मग त्यांचा पण धंदा वाढतो. मग तशा पद्धतीने असंही म्हणायचं आहे की आता समजा तुम्ही इंजिनियर झालात, आई वडिलांची इच्छा होती किंवा तुम्हाला तिकडे ऍडमिशन भेटलं, तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केलं, सर्व्हिस केली, सर्व्हिस सोडून पुन्हा व्यवसाय केला, व्यवसायातून परत आता तुम्ही करिअर समुपदेशक झालं, काउन्सिलिंग करायला लागले, म्हणजे तुम्ही तुमच्यातल्या स्किलकडे तुम्ही आपोआपच वळत आला. हे काय कोणाला सांगायची गरज आहे? गरज नाही. आता मी इंजिनियर झालोय, मी सर्व्हिस केली, तिथून बाहेर पडलो, मीडियामध्ये आलो, म्हणजे मी हे माझे म्हणजे आई वडिलांची इच्छा होती म्हणून मी इंजिनियर झालो की सर्व्हिस पण केली, पण माझ्या जे कलागुण आहेत अंगात ते बाहेर पडले आणि मी या क्षेत्रात येऊन सुद्धा आता मी चांगलं म्हणजे नाव कमवतोय, तुम्ही नाव कमवताय, म्हणजे हे असंही होऊ शकतं ना. अगदी बरोबर आहे. पण मला असं म्हणायचं आहे की एखादी गोष्ट तुम्ही जितक्या लवकर चालू कराल तितक्या लवकर टप्प्यावर तुम्ही जाल कुठल्या क्षेत्रात. मग आपण म्हणतो ना ती वेळ यावी लागते. मग तेच आता मला काय म्हणायचं पॉईंट असतो. आता आपल्याला जर आयुष्यामध्ये बघायचं झालं तर करिअर कुठल्याही क्षेत्रामधलं मार्गदर्शन ही गोष्ट जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला योग्य वेळी योग्य गायडन्स मिळाला तर तुम्ही बरंच काय करू शकता. म्हणून खरं तर ही गोष्ट शाळेनं कॉलेजनं करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 10वी नंतर कुठले कुठले मार्ग उपलब्ध आहेत ह्याचा कुठलाही सेमिनार किंवा एखादा क्लास मुलांना दिला जात नाही. इंजिनिअरिंगच्या मुलांना सांगितलं जात नाही की इंजिनिअरिंग नंतर काय काय कुठले कुठले कोर्सेस आहेत. 11वी-12वी नंतर सांगितलं जात नाही की कुठले कुठले कॉलेजेस आहेत, कुठले कुठले कोर्स उपलब्ध आहेत, तुम्ही कुठल्या कुठल्या मार्गाने जाऊ शकता. मग त्याला विचार करायला वाव मिळू शकतो ऑप्शन्स दिल्यानंतर. मग मला तिथं हेच म्हणायचं आहे की तुम्ही जर कुठलीही गोष्ट जर नॉलेज त्यांच्या पुढं ठेवलं की बाबा तुमच्यातले कलागुण तुम्ही हुडकू शकता तुमच्यातल्या सायकोमेट्रिक टेस्टनं, तर तुम्हाला जास्त कम्फर्ट झोन मिळू शकतो. म्हणजे काम करून पैसे आपण कमवतो सगळेजण, पण त्या कामामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, गोडी असेल, तर ते काम म्हणजे काम वाटत नाही. आणि ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असते. म्हणजे एखादा संगीतकार आहे तर तो पैसे कमवत असतो, तर तो काय तो चाली लावत बसलेला असतो, मग त्याला त्याचं काम वाटत नाही, तो त्या कामात एन्जॉय करतो. नाही ही आपण सर्वसाधारण चर्चा करतो, पण जसं आता आपल्याला विषयाकडेच वळायचं. जर तुम्ही समुपदेशन करता म्हणजे नेमकं काय करता आणि कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता. तर काय होतं, समजा आता 8वी 9वी 10वीची मुलं आहेत,
तर त्यांना त्यांच्या आयुष्यातले सब्जेक्ट माहीत नसतात की पुढे जाऊन कुठला विषय आपल्याला निवडायचा आहे. बरोबर. ज्यांनी 11वी-12वीला सब्जेक्ट निवडला आहे त्यांना माहीत नसतं की कुठल्या स्ट्रीमला जायचं आहे. म्हणजे आता समजा नुसतं इंजिनिअरिंग असं ढोबळ म्हणून चालणार नाही. त्याच्यात ज्या एवढ्या स्ट्रीम्स आहेत की मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, टेलिकम्युनिकेशन, CS, IT वगैरे वगैरे वगैरे, अगदी लेदर टेक्नॉलॉजी, AI आहे, CS आहे. तर तिथं त्याचं कन्फ्युजन होतं. मग तो कसं करतो की त्याला जे मिळालेले मार्क आहेत, CET नंतर ॲडमिशनचा जो भरलेला फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावर सगळं त्याचं करिअर ठरतं. म्हणजे हे काय होतं की त्याचा अभ्यास पूर्ण त्याकडं आपण पाहत नाही. म्हणजे कॅज्युअल दृष्टिकोनातून आपण फॉर्म भरतो, मग आपले मार्क किती होते, आपल्याला कुठल्या ठिकाणी करायचं आहे, तिथं मागच्या वेळी किती कट ऑफ होता, मग आपण कसे ते कॉलेजेस भरले पाहिजे, त्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला कोणीतरी सांगितल्या तर तुम्ही राईट चॉईस करायला तुम्हाला फायदा होऊ शकतो. बरोबर. तर बऱ्याच वेळा काय होतं की तो योग्य निर्णय घेण्यासाठी जर तुम्हाला तसं वातावरण निर्माण केलं, तसं माहिती उपलब्ध केली तर नक्कीच तुमच्यात करिअर निवडताना तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मग आता हे जे मी जे आता जे करतो त्यामध्ये एक सायकोमेट्रिक टेस्ट असते. म्हणजे त्याच्यात एक मानसशास्त्रीय वेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. प्रश्न टेस्ट घेतल्यानंतर जे प्रश्नाची जी उत्तरं तुम्ही देत आहे त्याच्यातनं तुमचा एक कल काढला जातो. जसं सगळ्यात महत्त्वाचं प्रायोरिटी त्याला दिली जाते ती इंटरेस्टसाठी. म्हणजे तुमचा इंटरेस्ट कसा आहे, रिअलिस्टिक आहे, कन्व्हेन्शनल आहे, आर्टिस्टिक आहे. म्हणजे आता रिअलिस्टिक म्हणलं तर तुम्ही तर फिजिकल ज्या ॲक्टिव्हिटीज घडतात, म्हणजे जसं स्पोर्ट्समन म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा, ते रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहेत. मग ते त्यातनं आपल्याला जाणवतं, कळतं की ह्याचा कल बाबा फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. तसं पर्सनॅलिटी टाईप्स असतात. मग ज्याला आपण कार्ल जंग म्हणून आहेत प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट, त्यांनी हे शोधून काढलेलं तंत्र आहे की त्याला पर्सनॅलिटी टाईप्स म्हणतात. तर ते मग तुम्ही इंट्रोवर्ट आहात का एक्स्ट्रोवर्ट आहात, तुम्ही थिंकिंग आहात का फिलिंग आहात, म्हणजे तुम्ही निर्णय विचार करून घेता की भावनेच्या भरात घेता, तुम्ही पर्सिव्ह आहात का जजिंग आहात, म्हणजे तुम्ही पर्सिव्ह म्हणजे स्पॉन्टेनियस आहात का जजिंग म्हणजे व्यवस्थित प्लॅनिंग करून करता एखादी गोष्ट, तुम्ही इंट्युटिव्ह आहात. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते तुमची पर्सनॅलिटी डिफाईन करते. मग काही तुमच्या लर्निंग स्टाईल्स आहेत, म्हणजे एखाद्याला लिहायला वाचायला आवडतं, एखाद्याला व्हिडिओ बघायला आवडतं, एखाद्याला नुसतंच ऐकायला आवडतं, काय कायला कायनेस्थेटिक्स ज्याला आपण म्हणतो, ज्या सगळ्यांच्या बरोबर जाऊन ज्ञान घ्यायला आवडतं, एक्सप्लोअर करायला आवडतं. मग ते कायनेस्थेटिकमध्ये येतात. मग ते त्या लर्निंग स्टाईल्स आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून एक पार्ट असतो तो म्हणजे तुमचे क्रिएटर्स आणि मोटिवेटर फॅक्टर्स. म्हणजे तुमच्यात कुठल्या गोष्टी तुम्हाला मोटिवेट करतात काम करायला. मग ती गोष्ट ह्या 4 डायमेन्शनल टेस्ट आहेत. हे 4 डायमेन्शनमधून तुम्हाला तुमचं करिअर क्लस्टर कळतं. आणि त्यानंतर तुम्ही जर त्यात स्किल ॲबिलिटीज कुठल्या आहेत तुमच्यामध्ये, वाढवू कशा शकता तुम्ही, वाढवण्यासारख्या आहेत का, आणि ते सुटेबल कुठल्या करिअर फील्डमध्ये आहेत, तर त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला करिअर पाथ दाखवतं की हा तुमच्यासाठी करिअर पाथ चांगला आहे. मग तो जर त्याने निवडला तर अल्टिमेटली तुम्ही जर कुठल्याही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोचलेल्या माणसांना जर तुम्ही विचारलं की तुम्ही आयुष्याकडे पाठीमागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं, तर ते म्हणणार समाधान पाहिजे होतं, सॅटिस्फॅक्शन. मग सॅटिस्फॅक्शन ही गोष्ट सगळ्यात वरच्या लेवलला असते, पण त्याचा सर्वात शेवटी विचार होतो. आपल्याला वाटतं की आपल्याला पैसे मिळाले म्हणजे आपण समाधानी आहे. पण ज्यावेळी लोक पैसे कमवतात, भरपूर पैसे येतात, त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की अरे पैसे कमवणं म्हणजे खरं समाधान नाही. पैसे महत्त्वाचेच आहेत, म्हणजे तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी तुम्हाला पैशाशिवाय पर्याय नाही आहे. अनेक प्रॉब्लेम्स पैशाने सॉल्व्ह होणार आहेत, पण सॅटिस्फॅक्शन हे त्याच्यात नाही आहे. म्हणजे तुम्ही एकतर तुमचं स्टेटस ऑफ लाईफ विरुद्ध क्वालिटी ऑफ लाईफ, तर तो क्वालिटी ऑफ लाईफ हे असतं ना, हे तुमच्या सॅटिस्फॅक्शनवर अवलंबून असतं. म्हणजे तुम्हाला किती समाधान मिळतं छोट्या छोट्या गोष्टीतनं, किंवा तुम्ही समाधानी आहात का. तर हे सगळं करण्याचं कारणच एक आहे की तुमचा कल आणि तुम्ही निवडलेलं कार्यक्षेत्र हे जर एकच असेल तर तुम्ही मेंटली सगळ्यात जास्त सॅटिस्फाईड राहता. म्हणजे जिथून स्ट्रेस हा गोष्ट निर्माण होती. जसं आता मग काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून मला आता त्या विषयावर काम करत असतोच मी, की स्ट्रेस मॅनेजमेंट
किंवा तुमचे डिप्रेशन्स वगैरे हे तिथून निर्माण होतात. म्हणजे त्याचं उगमस्थान तिथं असतं की तुम्हाला ते करायचं नसतं, तुम्हाला कोणतं करायचं पण आहे. का तर मी लग्न केलं आहे, मला प्रपंच आहे, मला मुलं बाळ आहेत, त्यांचे फी भरायची, त्यांचं घरी नेऊन द्यायचं आणि मी असं मध्ये जॉब सोडू शकत नाही, नाहीतर मग सगळंच थांबल. बरोबर. मग हे स्ट्रेस फॅक्टर तिथून चालू होतात. पण तो जर माणूस खरंच त्याच्या फील्डमध्ये समाधानी असेल काम करताना, तर त्याला तो स्ट्रेस येणार नाही, करत असतो, तो मनाविरुद्धच करत असतो. मग तो स्ट्रेस फॅक्टर आपल्याला कमी करायची काही गरज पडणार नाही. साधारण किती वयापासून तुम्ही हे टेस्ट करता? आणि 7वी 8वी 9वी पासून जनरली त्यांना प्युबरिटी ज्याला आपण म्हणतो की पंगड अवस्थेची मुलं आलेली असतात 13, त्यांना तिथपासून करू शकतो. कारण 10वी नंतर आपल्याला क्षेत्र निवडायचं असतं, म्हणजे सायन्स का आर्ट्स कॉमर्स महत्त्वाचा टप्पा असतो तो त्या दृष्टीनं, आणि 12वी नंतरचा महत्त्वाचा टप्पा असतो. तर त्यामध्ये कसं केलेलं आहे त्यांनी 8वी 9वी 10वी एक टप्पा, 11वी 12वी एक टप्पा, ग्रॅज्युएशन एक टप्पा, त्यानंतर जॉब करतोय पण जॉबमध्ये मी समाधानी नाही आहे तो एक टप्पा, त्यानंतर 10 वर्ष मी जॉब केला आहे पण मी समाधानी नाही आहे मिड एज तो एक टप्पा. असे वेगवेगळे टेस्ट असतात त्याचे, तुम्ही ते सिलेक्ट करायचं की तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात आणि त्यानुसार तुम्हाला तशा प्रकारचे प्रश्न येतात. एखादे तुम्ही सांगितलं की तू या क्षेत्राकडे जा, परंतु आता सध्या शिक्षणातच गोडी नसेल, तर अशा व्यक्तीनं काय करावं? मग तेच ना की तुम्ही शिक्षण म्हणजे आता हे बघा, आपण आता हल्ली तर तो फरक आता राहिलेला नाही आणि तो कमी कमी होत चालला आहे. तो म्हणजे म्हणजे ज्याला आपण काय जी आता आपली जी आत्तापर्यंतची शिक्षण पद्धती जी आहे ती आता अशीच राहणार नाही आहे इथून पुढं. म्हणजे तुम्ही डिग्री सर्टिफिकेट वगैरे ह्या त्या गोष्टी, मग रेग्युलर कॉलेज आता जसं आपण बघतोय की ऑनलाईन झालेलं आहे सगळं कोरोनानंतर आणि सगळं चेंजच झालं शिक्षण क्षेत्र. तर ते जे रेग्युलर शिक्षण क्षेत्र आहे ते त्यात राहिलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही छोटे छोटे कोर्सेस करू शकता. स्किल तुमचं कशामध्ये, समजा आता तुम्हाला कॅमेरा फोटोग्राफीचं आहे, फोटोग्राफीचे 2 महिन्याचे 4 महिन्याचे 6 महिन्याचे कोर्सेस असतात. तो तुमचा आवडीचा विषय, तुम्ही कोर्स करून व्यवसाय चालू करू शकता. त्यातला तुम्ही शिक्षण घेतलं टेक्निकल, काम चालू. म्हणजे पूर्वीची जी पद्धत होती की बाबा कारागीर असायचे, ते काम शिकून ते काम चालू करायचे, तसंच आता नवीन पिढीमध्ये आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झालं पाहिजेच असं काही नाही आहे. तुम्हाला जर आत्ता वाटलं 11वीत असताना की नाही बाबा मला चित्रकलेमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही फाईन आर्टला गेलं पाहिजे, जे स्कूल ऑफ आर्टला गेलं पाहिजे, शिल्पकलेमध्ये इंटरेस्ट तुम्ही गेलं पाहिजे. बरं. आणि मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर डीप इंटरेस्ट असेल तर आत्ता प्लॅटफॉर्म एवढे ओपन आहेत. पण आता समूहाचं पण काही असं जे प्रभाव म्हणतो असा व्यक्तीवर होत असतो. जसं आता आपल्याकडे सोशल मीडिया अतिशय प्रभावी झालाय आणि त्याचा प्रभाव किंवा त्याच्यातून करिअर होऊ शकतो, त्याच्यातून अर्थार्जन होऊ शकतो, असा लोकांचा म्हणजे ट्रेंडच झालेला आहे. मग ह्या दृष्टीनं आपण तरुणांच्या पुढं काय? आता मी एक म्हणेन की तुमचा इंटरेस्ट आणि तुमच्या टेम्पटेशन्स, म्हणजे तुम्हाला भुरळ पाडणाऱ्या गोष्टी आणि तुमचा थोडक्यात भुरळ पाडणे, म्हणजे भुरळ एखाद्या गोष्टीची पडली, अरे हा छान आहे करूया, करूया, आणि प्रत्यक्षात तुमचा इंटरेस्ट हा वेगवेगळा असू शकतो. बरं. नुसतं बघून तुम्हाला वाटलं असेल की आपण हे करायला पाहिजे, पण ते तेवढं नंतर ज्यावेळी आपण ते करायला जातो त्यावेळी लक्षात येतं अरे यात बऱ्याच अवघड गोष्टी आहेत. मग ते कॅमेरा सेट करायचा आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे, मग तिथं कुठंतरी त्याचं परत रिव्हर्स चालू होतं. मग किंवा त्या क्षेत्रामध्ये जी अनसिक्युरिटी आहे, अर्थार्जन कमी आहे, मग सुरुवातीचा जो तुमचा संघर्षाचा पिरियड आहे तिथं माणूस कस खातात आणि ते सोडून जातात. मग तिथं ते टिकून राहायला पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. तर तुम्हाला ते बऱ्यापैकी मित्र जरी आपण म्हटलं किंवा त्यांचा ग्रुप वगैरे कसा होतो, एकमेकांच्या आवडीनिवडीनुसारच ग्रुप बनत असतात. म्हणजे ट्रेकिंग वेगळं, सायकलिंग वेगळं, किंवा स्विमिंग वेगळं असेल, किंवा कलाक्षेत्र असेल, किंवा व्हिडिओ मधलं असेल, म्हणजे फिल्म लाईन मधलं असेल, हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसारच ते क्षेत्र आपलं निवडत असतात. भले मग त्यांचं शिक्षण किती असो, घरातलं काही असो, परिस्थिती कशी असो, म्हणजे परंतु याला थोडंसं गुरुविना कोण दाखविल वाट असं म्हणतो, ते थोडंसं आपल्याला मार्गदर्शन हे महत्वाचं आहेच.
मग त्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करताय. हो, नक्कीच. आणि तुम्हाला याच्यातून आणखी काय वेगळं समाजासाठी किंवा नवीन आता पिढी येते आणि ते बऱ्यापैकी सोशल मीडियावरच ॲक्टिव्ह आहे, अशा व्यक्तींना काय सांगेल? म्हणजे मी असं सांगेन की आत्ताचा तुमचा जो अटेन्शन स्पॅन आहे ना, तो कमी झालेला आहे मुलांचा. त्यामुळं फोकस हा विषय फार महत्त्वाचा राहिलेला आहे. म्हणजे फोकस एका जागी करणं, एकाग्र राहणं. तर ते अनेक गोष्टी म्हणजे मल्टीटास्किंग ह्या गोष्टीला जास्त ग्लॅमरायझेशन आलेलं आहे आत्ता. म्हणजे लोक कुशाग्र आहेत पण एकाग्र नाहीत. अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला अगदी तुम्ही परफेक्ट बोललेलात की कुशाग्र आहेत पण एकाग्र नाही. मग ते कुठंतरी पुढं जाऊन आहे ना तुमच्या मानसशास्त्रावर परिणाम करतं, सायकोलॉजीवर परिणाम करतं. त्यामुळं माणूस अनस्टेबिलिटीकडे जाणं, लवकर किंवा तुमच्या मूड स्विंग्समध्ये वाढ होणे आणि मग त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होणे, ह्या गोष्टी होत जातात. म्हणजे तुम्ही अगदी जर आत्ता तुम्ही लेटेस्ट एंटरटेनमेंट क्षेत्रातले जरी लोक पाहिले, अगदी मला वाटतं हनी सिंग वगैरे सारखी लोक जी 4-4 वर्ष डिप्रेशनमध्ये होती. कपिल शर्मासारखा माणूस डिप्रेशनमध्ये होता. म्हणजे तुम्ही आता तो हनी सिंग तर 6-8 महिने ते वर्षभर घराच्या बेडरूममधनं बाहेर आला नाही. म्हणजे एवढी प्रसिद्धी मिळवलेला, पैसा मिळवलेला, स्टेज शो केलेला माणूस सुद्धा सुशांत सिंग म्हणतो की त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे काही असेल त्याचं प्रकरण, काही असो, परंतु तोही डिप्रेशन मध्ये. हो, म्हणजे आता पदुकोण सारख्या दीपिका पदुकोण सारखी नटी, म्हणजे जिथं त्यांच्या इमेजला खूप सांभाळावं लागतं, तिने ओपनली सांगितलं की आय हॅव सायकोलॉजिकल इश्यूज, आय एम गोइंग थ्रू डिप्रेशन. ॲक्सेप्टन्स म्हणजे फर्स्ट स्टेज इज ॲक्सेप्टन्स. महत्त्वाचं. तुमचं स्वीकारण्याची वृत्ती पाहिजे तर तुम्ही स्वतःच्यात बदल करू शकता. त्यामुळं तुम्ही आताची जी तरुण पिढी आहे की नाही, त्यांना सोशल मीडियामुळे डिस्ट्रॅक्शन्स खूप वाढले. त्यामुळे एकाग्रतेच्या अभावामुळे त्यांना वेगवेगळे मानसिक आजार जडू शकतात. शारीरिक तर जडतातच, कारण सारखं खाली वाकून बघितल्यामुळं, ज्याला हंप म्हणतो आपण, तो इथं एक हंप म्हणून एक प्रकार आहे तो येतो, असा मानेला एक हंप येतो, असा कुबड येतो थोडक्यात. मग तो एक मोठा प्रश्न निर्माण व्हायला, त्याचे ऑपरेशन्स आता वाढायला लागलेले आहेत. किंवा डिस्कनेक्ट राहतात घरच्यांपासून, घरच्यांचं काय चाललंय त्याशी त्यांचं स्वतःचं एक व्हर्च्युअल जग तयार होतं, त्यांच्या स्वतःच्या भावविश्वात ते राहतात. मग त्यातूनच मग तुम्ही जे सिझोफ्रेनियासारखे जे प्रकार आहेत ते होण्याची शक्यता आहे, बायपोलर सारखे प्रकार आहेत ते होण्याची शक्यता आहे. मग ते होण्याच्या मुळाशी तर पण जात नाही ना, त्याच्या मुळाशी हेच आहे की तुम्ही एकच करा, व्यवस्थित करा. कारण शेवटी आता तुम्ही जसं आता एखादा डोंगर आहे तर तिथं टोकापर्यंत जायला 360 डिग्रीज आहेत, तुम्ही कुठूनही जाऊ शकता. पण जाणारे तुम्ही एकाच ठिकाणी. मग ते एक मार्ग तुम्ही निवडला ना, एक मार्गी चालला तर तुम्ही तिथेच पोहोचणार. तुम्ही जर सारख्या वाटा बदलत बसला तर तुम्ही पोहोचायला उशीर व्हाल. त्यामुळे ते एक मार्गी चाललेलं सगळ्यात जास्त चांगलं आहे की मी बाबा नाचते पण, डान्स पण करते, मग मी असं पण आहे, मी तसे पण आहे, मी वाद्य पण वाजवते, काही गरज नाही ना मल्टीटास्किंग असायची. एकच गोष्ट, किंवा मला काय आवडत नाही, मी एक चांगला श्रोता आहे, बरोबर, ऐकायला आवडतं मला, नाटक बघायला आवडतं मला, गाणी ऐकायला आवडतात. तुम्ही समाधान त्यात शोधा, तुम्हाला काय आवडतं. तुम्ही दुसऱ्याला कॉपी करायला जाऊ नका, तुम्ही आहात. बरोबर. काय होतं की ह्या गोष्टी जसे प्रभाव पडतात, तुम्ही जसं मगाशी मला की समाजाचा एक पालकांवर प्रभाव असतो, तसंच मुलांच्यावर हा प्रभाव असतो. जसं आपण आता स्पोर्ट्समध्ये बघतो की तेंडुलकरला मिळालेली प्रचंड प्रसिद्धी, IPL मध्ये मिळालेला प्रचंड पैसा पालकांना इन्फ्लुएन्स करतोय. पालक अकॅडमीत टाकतात मुलांना, बरोबर, दिवस रात्र त्यांच्या मेहनत घेतात. अरे पण भारताच्या टीममध्ये खेळतात किती खेळाडू, भारताची लोकसंख्या किती, तुम्ही प्रॅक्टिकल विचार पण केला पाहिजे ना. UPSC असेल, लाखो मुलं बसतात, सिलेक्शन कमी असतं. म्हणजे इतर मुलांनी पण मग इतर क्षेत्र निवडावंच लागतं. काही लोक 8-8, 10-10 वर्ष, आणि तुम्ही त्या क्षेत्रात 10-10 वर्ष काम केलेल्या लोकांना जाऊन भेटा, त्यांची मतं विचारा, ते समाधान आहेत का विचारा. नाहीत समाधान. मग तुम्हाला असं वाटेल की शेवटी आयुष्यामध्ये समाधान कुठे आहे. मग ते समाधान तिथंच असतं जिथं तुम्हाला कम्फर्ट झोन असतो, जिथं तुम्हाला तुमचं मनाला एक अशी अवस्था असते की ज्यामध्ये तुम्हाला रिग्रेट नसतं, गिल्ट नसतं, बरोबर, ग्रॅटिट्यूड असतो, एम्पथी असते, सिंपथी असते. जसं म्हणजे तुम्ही म्हणाल की
हृदयामध्ये जसं चांगल्या भावना पण असतात. म्हणजे जसं प्रेम, दया, क्षमा, शांती, मुबलकता, कृतज्ञता, बरं. तशा वाईट भावना पण आहेत. राग आहे, लोभ आहे, मत्सर आहे, द्वेष आहे. मग तुम्ही कुठल्या भावनांमध्ये जगणार आहे? ज्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात असतात त्यावेळी तुमच्या ऑटोमॅटिक ह्या भावना वाढतात. अगदी बरोबर. आणि म्हणजे तुम्ही चुकीच्या क्षेत्रात असला की मग मत्सर तयार होतो. अरे हा असं काम माझ्या पुढे गेला, साहेबांच्या समोर पुढे करतो, मग ह्याला असं करूया. मग ते ऑटोमॅटिक होतं. ईर्ष्या, हां, तुम्ही जर आनंदी असाल ना, तुम्ही आता स्वतः अनुभवून बघा, आपण खूप खुश आहे तर आपण लगेच एखाद्याला समजून घेतो. बरोबर. आपण आनंदी मूडमध्ये असेल तर पण एखाद्याने चूक केली की नाही, सॉरी, अरे असू दे होतं, चल. तेच जर आपण चिडलेलो असू, आधीच वैतागलेलो असू, त्याने जरा जरी धक्का लावला, हे तुला कळत नाही, कुठनं चाललायस, बरोबर, म्हणजे आपण लगेच भांडणाच्या प्रतिक्रिया पटकन द्यायला येतो. का तर आपण तिथं समाधानी नाही. मग ह्या समाधानाचा खूप मोठा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो, सुप्तपणे, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली. म्हणून हा बाबा तुम्हाला मार्गदर्शन घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे की तुम्ही मार्गदर्शन घ्या, आपल्या मुलाचे कल ओळखा, आणि जितक्या लवकर तुम्ही ओळखाल तितक्या लवकर तुम्हाला त्या फील्ड चूज करता येईल. बरोबर. उदाहरणार्थ आता IPSS MPSSचं जर घेतलं कुठलंही, तर आता एखादा कलेक्टर झाला, जर तो 21व्या वर्षी कलेक्टर झाला तर तो रिटायर असताना कुठल्या पोझिशनला असतो? हो, खूप मोठ्या पोझिशनला जातो तो, त्याला एक्सप्लोरेशन खूप मिळतं. मग ते पण झालं पाहिजे ना. नाहीतर कधी समजा 40व्या वर्षी तुझा PSI झाला तर ते PSIच राहणार. तो कुठेतरी शेवटी त्याला जाताना कुठेतरी AI करणार आणि रिटायरमेंट देणार. म्हणजे हे पण होऊ शकतं. माझं हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही जे काय निवडताना त्यात तुमचं इनर सॅटिस्फॅक्शन पाहिजे, सेल्फ इंटरेस्ट आणि इनर सॅटिस्फॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ही चर्चा केलेली आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले. कारण आपल्या आयुष्याचं म्हणजे ध्येय काय असावं, आणि जर पॅशनलाच प्रोफेशन केलं तर अतिशय आपण उत्कृष्टपणे आयुष्यात यश मिळवू शकतो, आपण प्रगती करू शकतो. आणि स्वतःचं समाधान, आत्मसमाधान फार महत्त्वाचं असतं. ते जर नाही भेटलं तर मग अनेक IAS IPS सुद्धा भ्रष्टाचारात सापडलेले आहेत, विमनस्क आहेत, कुणी गोळ्या घालून घेतलेल्या आहेत. म्हणजे अशाही अनेक बातम्या ऐकतो. म्हणजे याला कुठेतरी म्हणजे हे पाहिजे, एक आत्मिक समाधान पाहिजे. आणि तो जसं तुम्ही म्हणलात, एखाद्या गुरूनं मार्गदर्शन केलेलं आहे, समाजाचं आपल्यावर किती प्रभाव आहे आणि आपण त्याला कसं रिॲक्ट करतो, म्हणजे स्वीकार किंवा प्रतिक्रिया कसं देतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका चांगल्या गुरुच्या म्हणजे मार्गदर्शनानंच आपण हे करू शकतो. तुम्ही त्या पद्धतीनं समुपदेशन करताय. नवीन पिढी घडण्यासाठी आपलं योगदान आहे आणि हे असंच आपलं कार्य पुढं चालत राहू अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद गाडे साहेब, तुम्ही मला हा व्यासपीठ उपलब्ध करून दिलात आणि माझे विचार मांडायची मला संधी दिली, त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि लोकांनी खरंच, पालकांनी जागरूक व्हावं आणि आपल्या मुलांचं वर कुठलंही बॉदरेशन न टाकता त्यांच्या कलानं त्यांना त्या क्षेत्रात काम करू द्यावं आणि त्यातच तुम्ही समाधान मानावं, जेणेकरून तुम्ही पण समाधान राहू शकता आणि मुलं पण समाधान राहू शकतात. धन्यवाद.